पत्र महाराष्ट्राचं महाभारत होय। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं बटेंगे तो कटेंगेचा नारा देत वातावरण तापवलं। मात्र या घोषणेला भाजपमधूनच आता विरोध होताना पाहायला मिळतोय। शिस्तबद्ध भाजपत हा विरोध का बरं होतोय जाणून घेऊ। बटेंगे तो कटेंगेवरून भाजपमध्येच मतभेद। बटेंगे तो कटेंगे। पंकजा मुंडेंनंतर चव्हाणांचाही विरोध। फडणवीस नाराजांना समजवणार। भाजपनं महाराष्ट्रात हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रखर करण्यासाठी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला खरा, मात्र आता या नाऱ्याला भाजपमधूनच विरोध होऊ लागलाय। पंकजा मुंडे यांच्यानंतर आता अशोक चव्हाण यांनीही बटेंगे तो कटेंगेच्या नॅरेटिव्हला विरोध दर्शवलाय। विशेष म्हणजे हा भाजप नेत्यांचा नारा नसल्याचा खुला दावा त्यांनी केलाय। त्यामुळे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या नाऱ्यावरून भाजपमधले अंतर्गत मतभेद उफाळून आलेत। देखिए ये कोई अधिकृत बयान बीजेपी से किसी का नहीं है। ये शायद बाहर से कोई बयान झूठे बयान करवा रहा है। बीजेपी ने अपने आप को इससे डिस्टेंस किया है। भाजपा के कोई नेता ने ऐसा बयान नहीं किया है। विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्याला पुढे नेत पंतप्रधान मोदींनी एक है तो सेफ है असा नारा दिला होता। त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीनंच महाराष्ट्रात कट्टर हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र कडक पक्षशिस्त असलेल्या भाजपमध्ये काही नेत्यांनी खुला विरोध केलाय। या नाऱ्याविरोधात कोणता नेता काय म्हटलाय ते पाहूया। पंकजा मुंडे बोलल्यात, बटेंगे कटेंगे घोषणेची महाराष्ट्रात आवश्यकता नाही। राधाकृष्ण विखे पाटील बोललेत, बटेंगे तो कटेंगे या घोषणेचं मी समर्थन करू शकत नाही। मुळात महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवारांनीही यापूर्वीच ही घोषणा महाराष्ट्रात चालणार नसल्याचं विधान केलंय। तर या सर्व नाराजांना घोषणेचा अर्थच समजला नसल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे। एक स्टेट के चीफ मिनिस्टर आते हैं और वो बोल देते हैं बटेंगे कटेंगे, तुरंत हमने बताया कि ये उत्तर प्रदेश नहीं है, नॉर्थ में ये चलता होगा। हमारे महाराष्ट्र में शिवशाहू फुले अम्बेडकर की विचारधाराओं से महाराष्ट्र चलता है। शायद ये लोग या तो जनता का सेंटिमेंट नहीं समझ पाए या फिर इस बात का वो मतलब नहीं समझ पाए, या बोलते हुए वो शायद कुछ और कहना चाहते हैं और उसका अर्थ अलग है। इन तीनों में से कोई हो सकता है। भाजपनं धार्मिक ध्रुवीकरणासाठी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे घोषणेला आधी महाविकास आघाडीनं विरोध केला होता। मात्र आता भाजप आणि महायुतीतील मित्रपक्षही विरोध करायला लागल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली। त्यामुळे बटेंगे तो कटेंगेच्या नॅरेटिव्हचा फायदा भाजपला होणार की यामुळे भाजपच्या मतांमध्ये फाटाफूट होणार याकडे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।